त्यावेळेस म्हणून मी तुम्हाला सांगतो की चेतना काय. ज्या माणसाला चेतना नाही तो मृत्यू समान आहे. काय आहे? मृत्यू समान. त्याला चेतना नाही. याच्यावरती छोटा उदाहरण सांगतो. लक्ष्मी आणि नारायण बसले होते. तर लक्ष्मी म्हणाली की अख्खी दुनिया माझ्या अंतर्गत आहे. मी आहे तरच ही दुनिया आहे, आता काहीच नाही. तेव्हा नारायण हसले. नारायण म्हणजे कोण? श्रीहरी, विष्णू हसले. म्हणाले असं शक्य आहे म्हणे, तुम्ही बोलतेस तर खरंच आहे. मग ती म्हणाले बघ आता मी तुम्हाला चमत्कार दाखवतो. पण त्यांनी चमत्कार दाखवायला सुरुवात केली. तर तिने दाखवलं की 100 माणसं एका प्रेताला घेऊन चालले होते. स्मशानात चालले होते घेऊन, की बाबा आता ह्याला आता पोचवूया म्हणून. इतक्यात पैसे पडतात, धन पडतं आकाशातून. सगळे लोक काय करतात, ते बॉडी टाकतात तिकडे आणि पैशाच्या मागे धावतात आणि सगळे पैसे उचलले येतात. ही हसते लक्ष्मी. बघ ही दुनिया कशी. मला अगदी बरोबर, तुझ्याशिवाय काही होऊच शकत नाही. पण तो जो मेलेला माणूस आहे ना, तो नाही उठला गेला. का? त्याच्यात चेतना नव्हती. चेतना म्हणजे इज इक्वल टू नारायण. जीव शकतो. जिकडे नारायण नाही तिकडे लक्ष्मी नाही. ज्या शरीरामध्ये नारायण आहे तोच लक्ष्मीची साथ घेऊ शकतो. ज्याला याच्यात नारायणच नाही, जो अचेतन आहे, जो मृत्यू आहे, जी बॉडी आहे, गेलेला आहे, तो उठला का घ्यायला पैसे नाही. कोण उठलं? जे जिवंत होते, चेतना होते ते. तर आता आपण सगळ्यांची उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये चेतना आहे, नारायण आणि आपल्याकडे लक्ष्मी सुद्धा आहे. सांगायचं तात्पर्य काय? चेतना या गोष्टीवरती तू फोकस कर, उद्योगे. आणि तुम्हाला हे लक्षात येऊ दे की आपण आता नक्की काय करतोय. आपल्याला आता मनाकडे द्यायचं.